ओम साईराम. मी आज तुम्हाला 34 छातीचं फोर्टक्स ब्लाऊजची माहिती सांगणार आहे. तर अगोदर आपण मागील भाग बघूया, त्यानंतर पुढील भाग. या तर आपण हे जे माप टाकणार आहे त्याची उंची आहे 13.5. मग 1 इंच वाढवून ही उंची टाकलेली आहे 14.5. आणि आपण यासाठी शोल्डर घेणार आहोत 5.5. हे पहा, 5.5 शोल्डर, गळा रुंदी 2.5 आणि 5.25चा मुंडा टाकलेला आहे. आणि इथून हे आपण 1.25 इंचाचं अंतर ठेवून हा मुंड्याचा आकार, आणि इथून हे 1.5 इंच सरळ घेतलेला आहे आणि हा आकार दिलेला आहे. आणि ह्याची गळा उंची आहे 10 इंच. हा मटका गळा काढलेला आहे. हे पहा, हा मटका गळ्याचा आकार. अशा प्रकारे हा आपला मागील भाग. 13.5 प्लस 1 इंच उंचीसाठी मागील गळा 10, 5.5 शोल्डर, गळा रुंदी 2.5, मुंडा 5.25 आणि छातीचा चौथा भाग प्लस 1.5 असे 10 इंचची घडी. आणि इथून 1.5 इंच, इथून 1.25 इंच आणि मुंड्याचा आकार. हा झाला आपला मागील गळा. आता मागील भाग. आता ह्या मागील भागावरून आपण हा पुढचा भाग आहे असा उतरवून घेतलेला आहे. हे पहा, जसंच्या तसं. मग हा उचलला. हा उचलल्याच्या नंतर इथं आपलं काज बटन पट्टीसाठी हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. पाव इंच सोडून हे आहे असं उतरवून घेतलं आपण. आहे असं ड्रॉ केलं, काढून घेतलं. हा भाग नंतर उचलला. आता ह्याची पुढील गळा उंची आहे 6. ही गळा रुंदी आपली 2.5. ही जे 1.5 इंच काज बटन पट्टीसाठी आहे ते सोडून आपली गळा रुंदी टाकायची. हा पुढचा गोल गळा. आता ह्याचा आपल्या पुढील भागाचा मुंडा थोडासा खोल येतो, म्हणून 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आणि यालाच मुंड्याचा आकार द्यायचा. हा झाला आपला पुढील मुंड्याचा आकार. आणि मागील भागावरून पुढील भागासाठी 1/2 इंच, जे आपण 1.5 इंच छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतो त्याच्याऐवजी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यायचं पुढील भागासाठी. म्हणून हे 1/2 इंच शिलाई मार्जिन इकडे वाढवलं. आता टक्स पॉईंट घ्यायचा. या ब्लाऊजचा टक्स पॉईंट आहे 10 इंच. 10 अधिक अर्धा 10.5. आता इथलं अंतर घेताना ही 34 छाती आहे, मग 34 छातीला आपण 3.5 अंतर घ्यायचं. जर कोणाला हे अंतर किती घ्यायचं काय हवं असेल तर मला कमेंट करून सांगा. हे 3.5 घेतल्यानंतर ह्याच पॉईंट पासून या बाजूला 1.5 आणि ह्या बाजूला 1.5. हा झाला एक टक्स. हे टक्स मारताना 1.5 इंचाचेच मारायचे. आता ही आपण जी पूर्ण उंची घेतलेली आहे त्याच्यातून ह्या पुढील भागासाठी 2 इंच कमी करायचे. मग आपली उंची होती 13.5 अधिक 14, 1 इंच वाढवली. मग ह्याच्यातून 2 इंच कमी करायचे. हे बघा, हे 2 इंच आपण कमी केले. जसं ह्या बाजूने 2 इंच तसंच ह्या बाजूने पण 2 इंच कमी करायची आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे 2 टक्स झाले, हा एक आणि हा एक. ह्याच पॉईंट पासून परत हा तिसरा टक्स 1 इंच खाली घ्यायची. हे इथून 1.5, इथून 1.5 आणि इथून 1 इंच. आणि हा टक्स देताना 2.5 इंचाचा हा टक्स द्यायचा खाली. आणि इथून 1/2 इंच वर घ्यायचं. वर घेऊन हे इथं क्रॉसमध्ये जोडायचं. आणि जे 2 इंच आपण हे एक्स्ट्रा इथं वाढवले ते सरळच घ्यायचं. आणि मग हा पॉईंट त्याला तिरका जोडायचा. आता राहिला आपली 2 टक्स, 1 टक्स. हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3. आता ह्या तिसऱ्या टक्ससाठी इथून परत 2 इंच वर घ्यायचं आणि हा तिसरा टक्स याला जोडायचा. हा पण 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा. आता हे झालं 3 टक्स झाले. आता नंतर चौथा टक्स. चौथा टक्स देताना हे जो मुंडा आहे आपल्या त्याच्यापासून 1 इंच इकडे घ्यायचं आणि ह्या पॉईंट पासून थोडंसं क्रॉसमध्ये 1 इंचावर खूण करायची आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा. हा झाला चौथा टक्स. हा पण 1.5 इंचाचाच द्यायचा.
हे झाले आपले 4 टक्स. हा पाव इंचाचा, हा पाव इंचाचा, हा पण पाव इंचाचा. हा फक्त टक्स देताना पाऊण इंचाचा द्यायचा, थोडासा मोठा, म्हणजे आपला येताना पॉइंट किंवा इथला पफ थोडासा असा छान फुगीर येऊन ब्लाऊज बसायला छान बसतो. म्हणून साठी हे पाऊण इंचाचा हा टक्स द्यायचा. आता मी हे तुम्हाला कटिंग दाखवते आणि ब्रेशर पट्टीचं पण एक माहिती सांगते तुम्हाला कटिंग झाल्यानंतर. बंद करा. आता हा आपला खालचा मागील भाग, हा पुढचा भाग. आता हे पहा बरोबर आले की नाही, आपल्या मागच्या भागाच्या बरोबर मापात आपण काढलेलं हे पाव इंच पुढे गेलं. गळारुंदीवर गळारुंदी. हा बघा, हा पुढचा भाग थोडासा खोल आला का, अर्धा इंचावर, आणि हे अर्धा इंच एक्स्ट्रा, मागच्या भागापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा. आता ह्याच्यावरूनच आपण ब्रेशर पट्टी काढणार आहे. हे बघा, असा हा चौकोन काढून घेतलाय मी. आता हे आपलं अंतर किती शिल्लक राहते तेवढी ही खूण करून घ्यायची. आता हा टक्स जाणार आहे, हे पाव इंच आणि हे पाव इंच, टोटल किती झाले, अर्धा इंच. मग अर्धा इंच परत घेऊन शिलाई मार्जिन पाव इंच, असं पाऊण इंचावर ह्याला खूण करून घ्यायची. मग हे आपलं राहिलं किती अंतर, साधारण 2.5 पावणे तीन येत आहे. मग हे 2.5 पेक्षा प्लस 1 इंच, 2.5 4, इथं 4.5 इंचावर खूण करायची. हे इथलं आपल्याला आलं का लक्षात, नसेल तर डबल तुम्हाला परत एकदा सांगते. हे अंतर शिल्लक राहिलं आपलं 2 इंच, इथं खूण करून घेतली. हे अर्धा इंच टक्स मारल्यावर परत अर्धा इंच गेलं, आणि हे शिलाई मार्जिन आपलं पाव इंच. अशी टोटल पट्टी किती झाली ही 2.5. 1 इंच मिळवायचे, तेच अंतर 1 इंच मिळवल्यावर 2.5 अधिक 1 4.5 इथं घ्यायचं. हे बघा, आणि मग ही पट्टी असा आकार द्यायचा. ह्या पट्टीच्या मध्यापर्यंत सरळ घ्यायचं माप, आणि इथून थोडासा गोल आकार करत हा तिरका द्यायचा. ही झाली आपली ब्रेशर पट्टी. हा आपला मागील भाग, हा पुढील भाग, आणि ही ब्रेशर पट्टी. आता आपण बाहीचं कटिंग पाहूया. ही लांबी आहे आपली 4 अधिक पाऊण इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, झाले 4.5. ही घडीची बाजू आहे, घडीच्या बाजूवर उंचीचं माप टाकायचं. बाही लांबी आहे 4 अधिक शिलाई मार्जिन पाऊण इंच 4.5, आणि ह्या घडीपासूनचं माप हे 8 इंच घ्यायचं. 34 छातीसाठी आपण 8 इंच घेतो, म्हणून हे 8 इंच घेतलंय. हा चौकोन बॉक्स तयार करायचा. हे बघा, इथं सुद्धा 4.5 घेतलं, इथं पण 4.5, आणि ही 8ची घडी. आता इथलं अंतर देताना आकारासाठी मुंड्याच्या इथलं अंतर घेताना हे 3 इंच घेतलं. हे पहा, हे 3 इंच, आणि हे जे आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवतो की नाही, तेच माप इथं घ्यायचं 1.5 इंचाचं. हे बघा, आणि इथं अर्धा इंच सरळ. हे बघा, इथं दिसत नाही म्हणून हे घेते परत मी, अर्धा इंच सरळ. आणि मग हा पॉईंट, हा 1.5 इंच आणि हे अर्धा इंच जोडायचे. हे जोडल्यानंतर किती आलं, 6.25. मग ह्या 6.25चा मध्य करायचा. मध्य आला 3.5ला एक रेषा कमी. तुम्हाला जर असं जमत नसेल तर ह्या 6.25वर बरोबर असा मेजर टेप ठेवून येणारं उत्तर, हे बघा, हे 3.5ला एक रेषा कमी आलं. मग तेवढं अंतर ह्याचा मध्य करायचं. म्हणून मी हे 3.5ला एक रेषा कमी हे माप घेतलं. आता ह्याला आकार द्यायचा, म्हणजेच मुंड्याचा आकार द्यायचा. इथून हा वर अर्धा गोल, आणि हा खालून अर्धा गोल, आणि ही सरळ रेषा, म्हणजेच एक फुलाची आपली कापणी तयार करायची. ही झाली बाही. आता हे कटिंग करून दाखवते मी तुम्हाला. इथून सरळ. आता दंडघेराचं माप टाकायचं राहिलं आपलं. दंडघेर आहे आपला उच्चा 11. 11च्या निम्मे 5.5 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन झाले 7. मग हे 7 इंच घेतले, आणि ही इथून तिरकी रेषा जोडायची. हे झालं आपलं बाहीचं कटिंग. आता हा वरचा मध्य करून घ्यायचा याला, आणि हा राहिलेला एक आकार आहे तो कट करून घ्यायचा. हा खोल सेप, हा वरचा, हा पुढच्या भागाला, हा मागच्या भागाला, हा मध्य करून घेतला. हे बघा, कटिंग केल्यानंतर ही आपली अशी बाही तयार झाली. ओके, कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. हा मागील भाग, हा पुढील भाग, ही बाही, आणि ही ब्रेशर पट्टी.
ओके, पुढील भागात मी फोल्टक्स ब्लाऊज शिवण्याचा व्हिडिओ टाकेन. ओके, बाय मैत्रिणी.